नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये. विश्व विशाल न्यूजच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना नेहमीच भेटत असतो आणि आज देखील असंच राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणारा व्यक्तिमत्व श्री संजय खडके यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात. सर, विश्व विशाल न्यूजच्या संपूर्ण टीमकडनं आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभारी आहे आणि आपल्या शुभेच्छा अशाच आमच्या पाठीशी राहो हे प्रार्थना करतो. सर, काय सांगाल? तुमच्या फॅमिली विषयी जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. राजकीय पार्श्वभूमी होती का आणि तुम्ही राजकारणामध्ये कसे आला? खर तर तुमच्या चॅनल मार्फत आज आवर्जून असं सांगा वाटतंय की वाढदिवसाच्या निमित्त, कारण माझी मूळ राजकीय पार्श्वभूमीच नव्हती. आणि पूर्वी जर बघितलं समजा आमच्या आजोबा असतील, पणजोबा असतील किंवा आमचे वडील असतील, यांना कुणालाही राजकारणाचा कसलाही छंद नव्हता किंवा राजकीय क्षेत्रामध्ये कुठलंही आमचं म्हणजे घराण्यामध्ये कुणाचंही काम नव्हतं. 2000 साली ज्यावेळेस माझं शालेय जीवन या ठिकाणी आल्यानंतर एक आमचा छोटासा ग्रुप होता. त्या ग्रुपमध्ये वावरल्यानंतर एक पवनराजे मित्रमंडळाची या ठिकाणी स्थापना करायची असं बरेच म्हणजे आपल्या जिल्ह्यातून चालू होतं. आणि राजेसाहेब त्यावेळेस राष्ट्रवादीचे विरोधक आणि डॉक्टर पदमसिंह पाटील यांच्या विरोधात काम करायले होते. त्यामुळे आम्हाला एक राजेसाहेबांबद्दल एक आस्था होती की तेरणा कारखान्याचे लोकांच्या मुलीची लग्न असलेली किंवा मुलीच्या लग्नासाठी एक मदत असेल, हे राजेसाहेब हमेशा करायचे असं आम्हाला माहिती होतं. म्हणून आम्ही राजेसाहेबाच्या कामावर फिदा झालो आणि तिथून माझा राजकीय प्रवास सुरू झाला. कारण मला कुठल्याही राजकीय म्हणजे मी शिवसेनेचा किंवा काँग्रेसचा किंवा कुठल्याही पक्षाचा मी नव्हतो. त्यावेळेस एक सामान्य नागरिक आणि सामान्य व्यक्तिमत्व होतं. त्याला म्हणजे राजकारणाचा गंध नसल्यामुळं आणि आम्ही राजेसाहेबाचा जे कामाचा प्रभाव आणि गरिबाच्या मुलीला लग्नाला पैसे देणे, उसाचे उचल देणे, असे बऱ्याच गोष्टी त्या आम्ही ऐकून होतो. त्यामुळे आम्ही राजेसाहेबाच्या सोबत गेलो 2000 मध्ये. त्यानंतर 2000च्या पुढे जो राजकीय प्रवास सुरू झाला त्यामध्ये डॉक्टर पदमसिंह पाटील, राजेसाहेब यांच्यामध्ये फूट पडली. त्यानंतर राजेसाहेब तेरणा कारखान्यावर जीबीचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये राजेसाहेबांनी डॉक्टर पदमसिंह पाटलाला अनेक प्रश्न विचारले. त्या आंदोलनात आम्हीही सहभागी होतो आणि तिथून खरा आमचा राजकीय प्रवास सुरू झाला. त्यानंतर राजकीय प्रवासामध्ये पवनराजे मित्रमंडळाचे स्थापना करण्याचं राजेसाहेबांनी आदेशित केलं आणि तिथून मित्रमंडळाची स्थापना सुरू झाली. त्या मित्रमंडळामध्ये आमच्या वाघोलीचे मध्ये राजेसाहेबाची म्हणजे मित्रमंडळाचे अनेक कार्यकर्ते तयार झाले आणि आमच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. आम्ही राजेसाहेबांबरोबर अनेक म्हणजे सतत कुठेही कार्यक्रमाला हमेशा राहायचं. मग राजेसाहेबांनी हमेशा विचारायचे घरची परिस्थिती कशी आहे काय, तर त्यांच्या म्हणजे आम्हाला बरं वाटायचं. कारण त्यावेळेस काही एवढं ज्ञान नव्हतं. कारण त्यावेळेस माझं वय 2000 म्हणजे लय झालं 21 वर्ष असेल, जास्तीत जास्त 20-21च्या आसपास असेल. आणि मग प्रभावित असल्यामुळे आम्ही त्यांनी सांगाल ते काम करायचं. 2004ची जी निवडणूक होती राजेसाहेबाची, त्या निवडणुकीमध्ये आम्ही पूर्णतः सक्रिय झालो आणि थोडक्या मतानं राजेसाहेब त्या ठिकाणी डॉक्टर पदमसिंह पाटील यांच्या विरोधात आमदारकीला पडले. त्यानंतर 2005 मध्ये ज्यावेळेस 2004 पडल्यानंतर काही दिवसांनाच राजेसाहेब यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला असता त्याने अनेक कार्यकर्त्याला म्हणजे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली. त्यावेळेस मला वाटतंय बाळासाहेब थोरात हे आपले धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि दिलीपराव देशमुख साहेब हे सक्रिय मला वाटतं विधान परिषदेवर ते होते आणि मधुकरराव चव्हाण साहेब आमदार होते. आपल्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आप्पासाहेब पाटील हे. मग राजेसाहेबांनी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मला हमेशा विचारपूस करायची. म्हणजे तुमची राजकीय सुरुवात ही पवनराजे निंबाळकर यांच्यासोबत झालेली आहे. मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही गावामध्ये पहिल्यांदा निवडणूक कधी लढवली, तर गावात काय कशा पद्धतीने विकास केलेला आहे, आपल्या गावाचं वैशिष्ट्य काय सांगाल? तुम्हाला थोडं मूळ इतिहास थोडा सांगायचा राहिला की 2005 मध्ये आम्ही काँग्रेसमधून एक ग्रामपंचायत लढवली होती. राजेसाहेबाच्या
अध्यक्षतेखाली किंवा राजेसाहेबांचे म्हणजे जे काही त्यांचा कार्यकाळ चालू होता त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 2005 ला काँग्रेसची वाघोली ग्रामपंचायत लढवली होती. त्यावेळेस मी पॅनेल प्रमुख होतो. त्यावेळेस आमचे ओमप्रकाश मगर सरपंच आणि बाळासाहेब दामोदर पवार हे उपसरपंच काँग्रेस पदाचे काँग्रेसमधून पक्षाकडून झाले होते. आणि त्यानंतर 2010 मध्ये मी स्वतः 2010 ची निवडणूक ग्रामपंचायतला लढवली. त्यामध्ये माझी मंडळी ग्रामपंचायत सदस्य झाली आणि ते निवडणूक आम्ही शिवसेनेच्या मार्फत लढवली होती. आणि त्या ठिकाणी त्यावेळेस सरपंच शालूबाई कसबे हे शिवसेनेचे सरपंच झाले होत्या आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून माझी मंडळी सुलभा संजय खडके यांनी त्यावेळेस बी काम केलं होतं. आणि ओमदादाचा नुकताच प्रवेश झाला होता आणि ते आमदार होते 2009 ला आणि 2010 मध्ये आम्ही ग्रामपंचायत. आता माझा जर राजकीय प्रवास सांगायचा झाला तर मी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षापासून काम केलंय. काँग्रेस सेवा दलाचा उपजिल्हा प्रमुख पद माझ्याकडे होतं आणि आपलं राहुल प्रियंका ब्रिगेडचा मी जिल्हाध्यक्ष होतो. त्यानंतर 2009 मध्ये ओमदादांनी असा निर्णय घेतला की बाबा आपल्याला आमदारकी लढवायची आणि आता आपण शिवसेनेत गेलं पाहिजे किंवा त्यांना काय त्यावेळेस न्याय भेटायला गेलता. त्यावेळेस शिवसेनेत गेल्यानंतर त्यावेळेस त्यांना आमदारकी मिळाली आणि त्यांच्या बरोबर आमचा प्रवास सुरू झाला. आणि त्यानंतर शिवसेनेची पहिली ग्रामपंचायत 2010 मध्ये निवडून आली. त्यानंतर 2016 ला मी स्वतः पंचायत समितीची निवडणूक लढली वाघोली गणातून. त्यामध्ये थोडक्या मताने माझा पराभव झाला आणि 2021 मध्ये पुन्हा ग्रामपंचायत आम्ही म्हणजे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या वतीनं लढली. त्यामध्ये आपले 8 निवडून आले आणि माझी मंडळी म्हणजे सुलभा संजय खडके ह्या सरपंच पदावर विराजमान झाल्या. तिथून गावच्या विकासाला आम्ही सुरुवात केली. कारण गावच्या विकासाला ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस गावामध्ये अतिक्रमणाचा म्हणजे चौकामध्ये गांधी चौकामध्ये शिवाजी चौकामध्ये लय मोठा हे होता की टपऱ्या सेंटरला राहिले अतिक्रमण होते. तर आमचं पहिलं काम वाघोले गावातलं गांधी चौकामधलं मोठं म्हणजे अतिक्रमण काढून त्या ठिकाणी मोठा चौक बनवणे. हा मी अनेक दिवसापासून अनेक वेळा मी राजकीय प्रवास करत असताना अनेक वेळा वाटायचे की आपण जर मुख्य पदावर बसलो तर आपण हे पहिलं काम करायला पाहिजे. कारण थोडं रिस्की होतं आणि टपऱ्या 15-16 टपऱ्या मेन रस्त्यावर होत्या. ते काढणं शक्य नव्हतं कारण अनेक जणांनी कोणीच काढल्या नव्हत्या. जसं राजकीय सुरुवात झाली तसं कोणीच काढल्या नव्हतं आणि चौक सगळा म्हणजे हे होता पाण्याचं क्षेत्र होतं चौकून आला होता. त्याच्यामुळे ते करणं कठीण होतं पण उद्देश होता की आपण पदावर बसल्यानंतर हे काम पहिल्यांदा केलं पाहिजे आणि ते मला वाटतंय आमच्या कार्यकाळामध्ये ते पूर्ण झालं. त्यानंतर गावांतर्गत बरेच विकास केला. गावासाठी भरपूर निधी आणला. तर सांजा वाघोली वानेवाडी रस्ता हा सुद्धा एक न होणार काम होतं. ते सुद्धा ज्यावेळेस तानाजी सावंत पालकमंत्री होते त्यांच्या सहकार्यातून आणि डॉक्टर दीपक सावंत ज्यावेळेस पूर्वीचे पालकमंत्री होते शिवसेनेचे त्यांनी सुद्धा या कामाला म्हणजे चांगलं सहकार्य केलं आणि तो रस्ता सुद्धा आम्ही पूर्ण केला. गावांतर्गत स्मशानभूमीच्या बाबतीत बोललं तर खरं तर आम्ही आपल्या वाघोलीची एंट्री म्हणजे शिंदेवाडी चौकापासून ते स्मशानभूमीपर्यंत पूर्ण म्हणजे लाईटीचं तिथं नवीन पोल उभा करणे लाईटी बसवणे अशी अनेक मोठी मोठी कामं केली. वाघोलीसाठी पाणी पुरवठ्याला सध्या म्हणजे पाणी पुरवठा जी भारत निर्माण झालेली आहे की भारत निर्माणचं पाणी थोडं कसं होतं की गढूळ पाणी तळ्याचं पाणी येत असल्यामुळं आपण आता ह्या चालू सत्तेमध्ये 1,63,00,000 योजना सुद्धा मंजूर केली आणि आता पाण्याची टाकी पूर्ण झाली विहीर पूर्ण झालेली आहे. आता फक्त पैसे शासनाकडे नसल्यानं उपलब्ध नसल्यानं ग्रामीण पाणी पुरवठा सध्या म्हणजे जलजीवन मिशन अंतर्गत जी काम आहेत ते सगळी ठप्प झालेली आहेत. ते बी एक महत्वाचं म्हणजे मोठं काम होतं. आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेला 3 खोल्या शाळा बांधकाम 2 खोल्या शाळा बांधकाम पुन्हा प्रयोगशाळा आणि त्या तिथं अनेक ग्रामपंचायतच्या निधीतून अनेक योजना त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देतो. तुम्हाला बघायचं असेल तर आमच्या फेसबुकवर तुम्हाला मला वाटतं सगळ्या योजना सापडतील. आणि राजकारण करताना काम करताना बऱ्याच अडचणी आहेत. मला तोच प्रश्न विचारायचा होता की खरं तर ग्रामीण भागामध्ये काम करत असताना सरपंचांना काय अडचणी येतात आणि सरपंचांना आणखी काय अधिकार असणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं? तसं बघितलं तर सरपंचाला अधिकार हे भरपूर आहेत.
पण अनेक वर्षापासून ग्रामीण भागामध्ये कसं आहे माहितीये का, की तक्रारीचं प्रमाण जास्त आहे. समजा विकास कामं करताना तक्रारी म्हणजे जास्त होते त्यावेळेस काय होतंय की विकास कामाला खीळ बसते. आणि विकास काम करत असताना एक तर विकास कामाला खीळ बसणं म्हणजे कसं आहे, तक्रारीचं प्रमाण असल्यामुळेच बसते. कारण अधिकारी जे पाहिजे ते सहकार्य करायचं ते करीत नाहीत. कारण चौकशा करणे आणि त्याच्यामध्ये त्यांचा वेळ वाया घालणं, हे कसं केलं ते कसं केलं, याच्यामध्ये मोठा म्हणजे अभाव आहे. त्यामुळं ग्रामीण भागामध्ये काम करताना अडचणी भरपूर आहेत. पण मला एकच सांगायचे, सरपंच पदावर बसल्यानंतर अनेक काम करायचा अधिकार सरपंचाला आहे. आणि ग्रामीण भागामधल्या अनेक सरपंचाला त्याचं म्हणजे ज्ञात नाही की बाबा काम करायची कशी पद्धत आहे. पण तुम्हाला एक मी आवर्जून मीडिया मार्फत सांगतो की आमच्या वाघोली ग्रामपंचायतचा विकास इतका झालाय की जर तुम्ही गाव फिरून बघितलं किंवा गावामध्ये अंतर्गत बघितले, रस्त्याचे प्रमाण असेल, रस्ते असतील किंवा गांधीजी पुतळा सुशोभीकरण असेल किंवा अनेक म्हणजे असे, तुम्ही आमच्या इथे दफनभूमी आहे, त्या दफनभूमीमध्ये सुद्धा ग्रामपंचायत मार्फत ओमदादाच्या सहकार्यातून आणि अनेक कामं झालेले आहेत. त्या ठिकाणी कंपाऊंड भिंत घेतलेली आहे, पुन्हा तुमचं शेड एक बांधकाम केलेलं आहे. आमच्या मशानभूमीमध्ये गेला तर पाण्याचं बोर जसं स्मशानभूमीमध्ये घेतलंय तसं आम्ही मुस्लिम दफनभूमीमध्ये सुद्धा एक बोर पाडून तिथं जागेवर पाण्याची व्यवस्था केली. आमच्या स्मशानभूमीमध्ये 2 शेडचं बांधकाम आम्ही केलं, म्हणजे उन्हाळा पावसाळा जरी आला तरी तिथल्या लोकांना इकडे इकडे जायची गरज नसावी, पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली. आणि राहिला एक प्रश्न की ज्या योजना आतापर्यंत राबण्यासाठी काही अडचणी होत्या, मला तर सगळ्या योजना वाघोली ग्रामपंचायतनं आजतागायत राबवलेल्या. खरं तर आता राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत आहात, तर हा प्रश्न तुम्हाला नक्कीच येणार आहे. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. याबद्दल आपल्याला काय वाटतं? आता तुम्हाला खरं जर सांगायचं म्हणलं तर आमचा मूळ राजकीय जन्मच पवनराजे साहेबांसोबत झालेला आहे. आधी पवनराजे निंबाळकर, यांच्या सोबत आमचा म्हणजे राजकीय प्रवास सुरू झालेला. निंबाळकर घराण्यापासूनच आमचा राजकीय प्रवास सुरू झाला. त्यानंतर आम्ही 2002 पासून ते 2026 आहे त्यापर्यंत आम्ही पवनराजे नंतर ओमराजे राजकारणात आले. आणि ज्यावेळेस त्यांना कसलाही राजकीय छंद नव्हता, त्यांच्यासोबत आम्ही काम केलं. जिल्हा परिषद निवडून आणले असतील, त्यावेळेस गोदावरी केंद्राचे अध्यक्ष झाले होते जिल्हा परिषदच्या. तेरणा कारखाना निवडून आणला असेल. अनेक पुन्हा पंचायत समिती जिल्हा परिषद 2016 मध्ये बऱ्याच आणल्या होत्या. त्याच्यामुळे आमचाही राजकीय प्रवास राजेसाहेबांनंतर ओमदादा बरोबरच राहिला. आता ओमदादाची त्यांनी काल 2000 म्हणजे कालच्या जून मध्ये जी भूमिका घेतली शिंदे गटात जाण्याची, त्यांनी घेतली. त्यांनी आम्हाला बोलवलं होतं त्या बैठकीला की बाबा काय करायचं. तर आम्ही त्यांना एकच सांगितलं की तुम्हाला जो योग्य निर्णय वाटतो तो घ्या. मग आता सध्या ओमदादा शिवसेनेत गेलेले आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या बरोबर त्यांचं काम आता सुरू झालेलं आहे. पण आता ग्रामीण भागात अशी अवस्था आहे आमची की दादा गेले, पण आम्हाला कसं आम्ही 2016 पासून ओमदादा बरोबर बी काम केले आणि कैलास दादा बरोबर. मला त्याच प्रश्नाला द्यायचं आहे की आता खर तर अगदी आमदार कैलास पाटील आणि खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर या दोघांशीही आपले घनिष्ठ संबंध आहेत. आता कैलास पाटील हे एका पक्षात आणि ओमराजे एका पक्षात. तुम्ही कैलास पाटील यांच्याकडे जाणार का ओमराजे निंबाळकर यांच्याकडे? तुम्हाला सांगायचं म्हणजे मूळ की 2016 ज्यावेळेस कैलास पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आले, कैलास पाटील ज्यावेळेस शिवसेनेत आले त्यांनी पहिली जिल्हा परिषद लढवली आणि त्या जिल्हा परिषद मध्ये चांगल्या प्रकारे विजय झाला. त्यानंतर बऱ्याच अडचणी कैलास दादाला आणि ओमदादाला आल्या. काही दिवसानं 1 वर्ष 1.5 वर्षाच्या नंतर त्यांना जिल्हा प्रमुख पद सुद्धा उद्धव बाळासाहेब शिवसेना दिलं होतं. आणि त्यांच्या बरोबर काम करत असताना जिल्हाध्यक्ष पद त्यांच्याकडे आल्यापासून मी उपळा विभागाचा विभाग प्रमुख होतो. त्याच्यामुळे मी त्यांच्या हाताखाली बरेच दिवस काम केलं आणि त्यांचा स्वभाव, त्यांच्या कामाची पद्धत एकदम अशी एक मैत्रीपूर्व झाली की आता वाटलं की आता आपण आपला पक्ष मोठा करू शकतो. आणि त्यांच्यामध्ये ती उमेद होती कैलास दादामध्ये की बाबा पक्ष मोठा झाला पाहिजे, कार्यकर्ता झाला पाहिजे.
आता हे सगळं झाल्यानंतर पुन्हा दादा आमदार झाले, ओमदादा खासदार झाले. मग आम्हाला एक बळ मिळालं. त्याच्यानंतर आमच्यासारख्याच्या ग्रामपंचायत ग्रामीण भागामध्ये या दोघांकडे पद असल्यामुळे किंवा सत्ता असल्या महाराष्ट्रामध्ये सत्ता असल्यामुळे ग्रामपंचायत सुद्धा आमच्या लागल्या. पण आता त्याच्यामध्ये विकास काम आमची भरपूर झाली. त्याच्यामध्ये आम्हाला ओमदादाचं सहकार्य तेवढंच आहे, कैलादाचं सहकार्य तेवढंच आहे. ओमदादा कैलास आमची अवस्था अशी आहे की आता दोघाला सोड वाटायला गेले. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये किंवा जुनी शिवसेना जी की बाणावर मी पंचायत समिती लढवलेली आहे आणि उद्धव साहेबांच्या पक्षामध्ये बरेच दिवस काम केलेलं आहे. मग आता दादानी 2006 हा जो निर्णय घेतला, ह्या निर्णयामध्ये सध्या आमची अवस्था अशी झालेली आहे की इकडे जावं का इकडे जावं ही सध्याची आमची म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याची माझीच नाही, प्रत्येक कार्यकर्त्याचीच अवस्था अशी आहे की पक्ष म्हणून नाही, पण ह्या दोन व्यक्तीला मधून कुणाला सोडायचं आणि कुणाला धरायचं हे सुद्धा खरंच मी तुमच्या मीडिया मार्फत किंवा चॅनल मार्फत आवर्जून सांगू इच्छितो की आमच्या जे शिवसैनिक आहेत, कार्यकर्ते आहेत, सरपंच असलेल्या, संघटना असलेल्या, कारण ह्या सगळ्या गोष्टी मजबूत करायला ओमदादाचा बी तेवढाच वाटा आहे आणि कैलासदादाचा बी तेवढाच वाटा आहे. कारण आम्ही कसं प्रत्येक गोष्टीला उद्धव साहेबांकडे जाऊ शकत नाही किंवा महाराष्ट्र लेवलच्या राजकारणात जाऊ शकत नाही. आता माझ्याकडे जुनं पद आहे शिवसेना कक्ष उपजिल्हा प्रमुख. मला वाटतं ते 2019 मध्ये मला ओमदादानेच दिलेलं पद आहे ते, आणि त्या पदावर मी अजून कार्यरत आहे. त्यामुळे त्या पदाचा बी मी कुठला राजीनामा दिलेला नाही. आणि तुम्ही म्हणता तसं की कैलास दादा की ओमदादा, तर मला वाटतं दोन्ही बी दादा. बरं, खरं तर ओमप्रकाश राजे निंबाळकर म्हणजे उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. अगदी 6 खासदार आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत. बाकीच्या 5 खासदारांची चर्चा झाली नाही एवढी चर्चा महाराष्ट्रासह देशभर ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची झाली. त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर नेमकी त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ का सोडली असं आपल्याला वाटतं? काय कारण असावं? तुम्ही म्हणलेला एकदम प्रश्न बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात तरुण आमदार झालेले ओमराजे निंबाळकर आहेत आणि ओमराजे निंबाळकर यांना कुठलाही राजकीय छंद नव्हता. ज्यावेळेस ते राजकारणात आले, राजेसाहेबांच्या मरणाच्या आधी ओमदादा हे तुम्हाला कुठेच राजकारणात दिसले नाहीत आणि कुणासोबतही त्यांचा संबंध नाही. अशा एक युवा पोरानं ज्यावेळेस की 2006 मध्ये आपल्या वल्लाला आग्नी दिली आणि तिथं त्यांनी शपथ खाल्ली होती की मी बाबा आता इथून पुढे राजकारणात सक्रिय होऊन माझ्या वल्लाच्या मारेकऱ्याला मी सजा दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि जे राजेसाहेबांचं काम आहे, कार्य आहे, जे लोकांमध्ये आहे, शेतकऱ्यासाठी आहे, दीनदलितासाठी आहे, गोरगरिबासाठी आहे, ते काम मी अहोरात्र पुढे चालवत होईल असं त्यावेळेस त्यांनी म्हणजे एक शपथच घेतली होती की मी राजकारण हे माझ्यासाठी स्वतःसाठी नाही करणार, मी सामान्य जनतेसाठी करणार. तर त्यांनी तसं प्रत्येक व्यक्तीशी संपर्क ठेवून प्रत्येकाचा फोन उचलणे, प्रत्येकाची कामं करणे, अडचणीला एखादा कार्यक्रम सोडायचा पण त्या ठिकाणी जाणे. समजा पूर आला नदीला किंवा एक मोठी घटना झाली तर मला वाटतं ओमराजे त्या ठिकाणी खासदार, आमदार किंवा नेता म्हणून कधी गेले नाही. त्या भागातला एक सहभाग, मी त्या कार्यकर्त्याचा मित्र आहे किंवा त्या कार्यकर्त्याचा एक जवळचा आहे या नात्यानं त्यांनी काम केलं. त्यामुळे त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये ओमराजेची अशी प्रतिमा झाली होती की त्यांना प्रत्येक व्यक्ती तर ओळखतच होती, पण महिलांमधून सुद्धा ओमदादाचं म्हणजे एक प्रभाव तो चांगलं होतं आणि कमी वयात काम चालू केलेलं होतं ते. आणि विरोधातच मला सांगा त्यांची सत्ता कधीच नव्हती. 2.5 वर्ष फक्त उद्धव साहेबांची सत्ता आली, पण ते सत्ता आली पण दुर्दैव झालं की कोरोना आला आणि खासदार निधी सुद्धा त्यांना खर्चित आला नाही. तो खासदार निधी केंद्र सरकारनं स्टॉप ठेवला. मग अशा ह्याच्यामधून 2.5 वर्ष सत्येंद्र राहून बी त्यांना कामं करता आली, सत्ता येऊन बी. आणि मग आता मला सांगा, तो एकदा आमदार, एक 5 वर्षाचा आमदार आणि आता 6-7 वर्ष झाली खासदारकी. मग मला सांगा, विरोधात राहून त्या जनतेसाठी नाही अहोरात्र केलं, पण जो विकास कामाचा जे काही अजेंडा आहे त्या विकास कामाला त्यांना थोड्या बऱ्याच अडचणी येत होत्या, त्या आम्हाला दिसून बी जाणवत होत्या. कारण काय असतं, सत्तेच्या पुढे शानपण चालत नाही, हे अनेक म्हणी आहेत. आता आम्ही ग्रामपंचायत चालवत असताना आम्हाला बी अनुभव आहे की सत्ता असेल तर समजा तुमचं इतर निधी आहेत किंवा डीपीटीसीचा निधी आहे किंवा अनेक प्रकारचे निधी आहेत. म्हणजे ते निधी मिळवत असताना सत्ता किंवा पालकमंत्री आपला स्वतःचा असणं गरजेचं आहे. त्यामुळं मला वाटतंय कुठंतरी त्यांना कार्यकर्त्याचे
अडचणी आपण सोडवू शकत नाही, जनतेची कामं काय करायला अडचणी येत असतील किंवा समाजामध्ये त्यांना वाटलं असेल की बाबा विकास कामामध्ये किंवा विकास करायचा असेल तर पक्षात जाणं गरजेचं आहे असं त्यांना वाटलं असेल आणि त्यांनी तो निर्णय घेतला. पण मला एकच सांगायचंय की विकास कामापेक्षा मी थोडा अनुभव घेतला की दादाकडे लोकांनी विकास कामाची अपेक्षा म्हणजे मला वाटतं ठेवलीच नाही. प्रत्येकाला वाटायचं की दादाने विकास नाही केला तर आहे ह्या पक्षामध्ये ठाम राहावं असं मी म्हणजे लोकांच्या जन्मतातून मी बऱ्याच ऐकलं किंवा कार्यकर्त्याच्या सुद्धा भावना मी बऱ्याच म्हणजे ऐकल्या. आता त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळं त्यांनी आता शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलेला आहे. अजून आम्ही तरी कार्यकर्ते म्हणून अजून स्थिर आहोत आणि पक्षाने कुठलीही आमच्यावर अजून कुठली कारवाई केलेली नाही. त्याच्यामुळे दोन्ही दादाच्या सोबतच आता सध्या तरी आहोत. कुठलाही निर्णय आम्ही अजून घेतलेला नाही. आता एक खरं तर तरुण राजकारणी म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारावा असं वाटतो. सध्या देशामधलं जे राजकारण चालू आहे जसं की आता पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पक्ष पडला, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार फुटले. या राजकारणाकडे आपण कसं बघता, काय वाटतं हे राजकारण बघून? खर तर तुम्हाला म्हणजे या गोष्टीचं एक तरुण म्हणून एक किंवा एक युवा नागरिक म्हणून हे जे चाललेलं आहे ते हे म्हणजे लोकशाहीला घातक आहे. कारण ज्या पक्षानं आपल्याला खासदारकी दिली त्या पक्षानं आपल्याला ही दिले असे ममता बॅनर्जीचा जो पक्ष होता तो अनेक दिवसापासून सत्तेत होता आणि 20-21 काही जे खासदार गेले त्यांनी पक्षाला सोडून जाणं म्हणजे लोकशाहीला एक मोठा म्हणजे आघात आहे. आणि ज्या लोकांनी निवडून दिलंय खरं तर तुम्हाला सांगतो जे लोकांनी निवडून दिलंय त्यांना म्हणजे इतकं बेकार वाटतंय की बाबा आपण दिलेला माणूस विकास काम कमी करीत असेल पण तिथंच राहायला पाहिजे अशी एक लोकांची भावना असते आणि त्यांची म्हणणं असतं की बाबा नेता आपण दिला त्या ठिकाणीच राहावा. आणि माझं एकच युवा पिढीला एकच सांगणं आहे की सध्याचं राजकारण ची दिशा म्हणजे तुम्ही जर बारकाईने अभ्यास केला तर शेतीच्या बाबतीत सरकारचे निर्णय म्हणजे चांगले नाहीत किंवा शेतकऱ्याच्या बाबतीत सरकार धोरणात्मक नाही. तसंच तुम्ही बारकाईने विचार केला तर युवाच्या रोजगाराचा प्रश्न तर मला वाटतंय बराच हे आहे अजून अस्वस्थ आहे. आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर विचार केला तर तुम्ही बघायला की पेपर फुटीचे प्रकरण म्हणजे काहीच विश्वासार्थ राहिलेला नाही. म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्या याच्यामध्ये अस्वस्थता आणि अस्थिरता दिसते. अस्थिरता ना तर झाली पण मला वाटतं देश सुद्धा पाठीमागे गेल्यासारखं वाटतंय. मला सांगा ज्या काँग्रेसनं अनेक वर्ष सत्ता भोगली समजा आपला देश स्वतंत्र झाल्यापासून जी काही सत्ता भोगली त्याच्यामध्ये काँग्रेसनं काय केलं नाही सगळंच केलं ना. सगळ्या रेल्वे उभा केली, विमान सेवा उभा केली, ITI काय जे काय शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे पाहिजे होतं ते सगळ्या सुविधा उपलब्ध केल्या. म्हणजे सुईपासून ते लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी काँग्रेसने म्हणजे तयार केल्या. पण आता अशी अवस्था आहे की एकतर सरकारी नोकरीच नाहीतच कमी झालं आणि युवा तर शिक्षण शिकून मला वाटतं चांगलं शिक्षण घेऊन विधान 5,000 नोकऱ्या करायला. शेती क्षेत्रामध्ये गेला तर तुम्हाला सांगतो आज अशी अवस्था आहे की शेतीमध्ये जेवढं जात तेवढं सुद्धा महागाई येत नाही. म्हणजे कारण मालाला भाव नाही. पुन्हा खताच्या किमतीतून बघा ज्यावेळेस काँग्रेस सरकार होतं त्यावेळेस 400-450 खत होता. गॅसची किंमत 400-450 होती. आजच्या 2100-2200 रुपये खताची एक पोतीची किंमत आहे. मग मला सांगा तुम्ही सोयाबीनचा भाव बघितला तर ज्यावेळेस शेतकऱ्यापाशी सोयाबीन असते तेव्हा 4,4200, 4,000, 3,800 या भावाला जाते आणि शेतकऱ्यापासली सोयाबीन गेली की त्याचे भाव म्हणजे व्यापाराला पैसा मिळवून द्यायचं सरकार सध्याचं धोरण आहे. त्यामुळं हे सरकार जे आहे ते लोकहिताचं सरकार नसल्यासारखं झालंय आणि युवा जी पिढी आहे आताची त्यांनी मला वाटतं राजकारणाकडे आलं पाहिजे वळालं पाहिजे आणि एक चांगला आपल्या तालुक्याला जिल्ह्याला किंवा एक महाराष्ट्राला एक युवा नेतृत्व देण्यासाठी त्यांनी सुद्धा राजकारणात येऊ. मी म्हणत राजकारणात त्यांनी येऊ नये पण राजकारणात येत असताना प्रत्येकाने एक राजकारण आणि समाजकारण या दोन्ही गोष्टीचा सुद्धा कुठंतरी भान दाखलं पाहिजे.
आणि समाजसेवा करीत करीत राजकारण करीत करीत मला वाटतं गाव हिताचा सुद्धा निर्णय त्यांनी चांगले घेतले. युवाने आवर्जून राजकारणात येऊ आणि जागृती करावी. पुढच्या 5 वर्षानंतर वाघोली गाव कसं असेल, काय तुमच्याकडं विजन आहे गावाचं संदर्भामध्ये? तसं तर बघायला गेलं तर आमचं गाव पूर्वीपासून एक शिक्षकाचं गाव म्हणून ओळखलं जातं. नोकरदाराचं गाव म्हणून ओळखलं जातं. म्हणजे पैसेवालं गाव आहे. आणि आमच्या गावाची जर एक ख्याती केली तर आमचं गाव एक सुशिक्षित आहे. आणि क्षेत्र जरी कमी असलं, 2-2.5 एकर 3 एकर क्षेत्र, लय मोठे शेतकरी 5-6 एकरच्या पुढचे आमच्या कमी आहेत. एक मोठ्यावर मोजणे 10 एकरच्या पुढचे शेतकरी आमच्याकडे आहेत. नाही तर सगळे अल्पभूधारक आणि 5 एकरच्या जवळपासचे शेतकरी आहेत. पण आमच्या गावात कसं आहे, तुम्ही एक जर बारकाईने विचार केला तर विकासात्मक आमचं गाव आहे आणि सर्वधर्मीय गाव आहे. या ठिकाणी मुस्लिम किंवा ओबीसी किंवा दलित किंवा इतर समाज एक बऱ्याच प्रमाणात भरपूर आहे आणि आम्ही एक संघ राहतो. आणि वाघोली गावचा विकास आतापर्यंत चांगला, बऱ्यापैकी आणि चांगला झालेला आहे. मला वाटतं इथून पुढे राहिलेल्या म्हणजे पुढच्या काळामध्ये सुद्धा राहिलेला विकास या गावाचा पूर्ण होऊन एक जिल्ह्याच्या जवळ गाव असल्यामुळं जास्तीत जास्त निधी खिचून आणणारं गाव आहे. राहिला फक्त आमचा आता एकच रस्त्याचं काम राहिले, ते काजळा आणि वाघोली मधला रस्ता. नाहीतर आमचे हे 4 गावाला जोडणारे सगळे रस्ते शक्यतो पूर्णत्वाकडे आहेत. आणि विकासाच्या दृष्टीनं आम्ही गावाचा विचार करून हे गाव एक संघ आणि विकासात्मक पुढे कसं जाईल यासाठी मला वाटतं आम्ही सगळे राजकीय लोक एका ठिकाणी येऊन काम करू. तर मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. नगरपालिका सदस्य असतील, नगरसेवक असतील, पंचायत समिती सदस्य असतील किंवा अगदी जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा अगदी पदवीधर असतील, या सगळ्यांसाठी आमदार आहेत. तसं सरपंचामधून सरपंच आमदार व्हावा असं आपल्याला वाटतं का? बऱ्याच वेळा म्हणजे बऱ्याच वर्षापासून सरपंच परिषद जी आहे आपल्या महाराष्ट्र लेवलची, ते बऱ्याच वर्षापासून प्रयत्न करते की बाबा जसं शिक्षक आमदार आहे तसं सरपंच संघटनेतून सुद्धा एक आमदार असावा. कारण काय होतंय, सरपंच कुणाही पक्षाचा असो, पण सरपंचाला जेवढ्या अडचणी येते त्या अडचणी सोडवताना जो त्रास होतो तो मला वाटतं एक जर आमदार सरपंच संघटनेतून एक आमदार झाला तर त्या सरपंचाच्या जे काही प्रश्न आहेत ते विधिमंडळात मांडण्यासाठी किंवा विधानसभेत मांडायला एक अधिकार मिळेल आणि तो आमदार त्या ठिकाणी सरपंचाचे प्रश्न मांडू शकेल. आणि विकासाला मी म्हणतो एक सरपंच आमदार झाल्यानंतर ह्याच्यापेक्षा विकासाचं विजन चांगलं राहील. कारण सरपंच ज्यावेळेस निवडून येतो तो कुणा राजकीय पक्षाचा नसतो. कारण सरपंच हा प्रत्येकाचा एक दुवा असतो की तुम्हाला सांगतो, ग्रामपंचायत मधून जर जास्तीत जास्त काम करायचे असेल तर सरपंच स्ट्रॉंग पाहिजे, चांगला पाहिजे. आणि सरपंच चांगला असेल तर गावचा विकास 100% चांगला होतो. आणि सरपंचाला मदत करणारा जर भविष्यात आमदार तयार झाला सरपंच संघटनेत तर तो सुद्धा मला वाटतं एक चांगला विषय आहे. आणि तो सुद्धा महाराष्ट्र सरकारनं, शिक्षक आमदार सरकार तो सुद्धा निर्णय घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच तुम्ही विश्व विशाल न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्हाला वाढदिवसाच्या परत एकदा शुभेच्छा देतो आणि तुमच्या राजकीय वाटचालीसाठी सुद्धा विश्व विशाल न्यूजच्या संपूर्ण टीम कडनं खूप खूप शुभेच्छा आहेत. मी आपल्या चॅनल विश्व विशाल चॅनेलचं आभार मानतो की आपण माझ्या वाढदिवसानिमित्त आपण वाघोली नगरीमध्ये आलात, माझ्याशी संवाद साधला आणि जी काही सध्याची परिस्थिती आहे ह्याच्या बी आपल्या बरोबर एक मनोगत व्यक्त झालं आणि आपण मला जे शुभ आशीर्वाद दिलेत त्याबद्दल मी आपला आभार मानतो आणि थांबतो. तर आपण इथंच थांबूयात. विश्व विशाल न्यूज वरती अशाच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांच्या मुलाखती आपण पाहत राहणार आहोत. त्यासाठी अजूनही तुम्ही विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा. आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.